दर्यापूर मतदारसंघातील जनतेने खूप प्रेम दिला आहे व येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा जनता ही विकासाच्या दृष्टिकोनातून रमेश बुंदेले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास रमेश बुंदेले यांच्या परिवारांनी व्यक्त केलाय। मी त्यांची सून रूपात मुलगी आहे आणि मुलीचं जे कर्तव्य असतं तेच मी पार पाडते आहे। महिलांची जनशक्ती जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय भरपूर, कारण की आम्हाला जे उमेदवार भेटले आहेत त्यांना दुसरे जे उमेदवार आहेत ते दारू विकणारे आहेत आणि एक उमेदवार आहेत जे महिलांचे प्रश्न कधीच समोर आणणार नाही। त्यामुळे एकमेव असा माणूस आहे जो महिलांना समोर घेऊन चालतो। मी त्यांची सून असून त्यांनी मला इतका प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्या महिला हे समजू शकता की रमेशराव बुंदेले हे महिलांच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभे आहेत। मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना हेच आवाहन करेन की परवाच्या दिवशी खल्लार सभेत जे काही झालं, जे काही घडलं, आम्हाला गुंडगिरी इथे चालवून घेणार नाही। मतदारसंघ गुंडगिरी, व्यसनाधीनता हे चालवून घेणार नाही। त्यामुळे सुज्ञ माणसालाच मतदान करा आणि आपले विचार पुढे न्या। हा 10 वर्षाचा बुंदेले साहेबाचा हा 10 वर्षाचा जो मतदारसंघात राहून लोकांचं मन जिंकलं किंवा त्यांचे कामं केले, त्यांचा विश्वास संपन्न केला आहे। त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर भरपूर विश्वास दाखवलेला आहे आणि येत्या 23 तारखेला हे सर्व जनतेला सर्व दिसणारच आहे। आम्हाला सांगायची तेवढी आवश्यकताच राहणार नाही। तुम्ही सर्व लोक 23 तारखेला विजयाचा जल्लोष तुम्ही सर्वजण साजरा करणार आहे। मी हेच एवढं सांगू इच्छितो। काल विधानसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळत आहे। आपल्याला माहिती आहे की आता फक्त मतदानाचे 2 दिवस राहिले आहे। 20 तारखेला मतदान होणार आहे। याच अनुषंगाने युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष उमेदवार रमेशजी बुंदेले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा या कंबर कासून मैदानात उतरलेले आहेत। काल सुद्धा हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष मंडळीच्या वतीने भव्य रॅली दर्यापूर शहरात काढण्यात आली होती आणि आज दुसऱ्या दिवशी अंजनगाव शहरामध्ये सुद्धा आपण पाहत असाल की हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। शक्ती प्रदर्शन करून नवनीत राणांनी हा संपूर्ण मतदारसंघ आपल्या बाजूला काबू करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। 23 तारखेला हा मतदारसंघ कोणाच्या पगड्यात जाणार, कोण विजय होणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अंजनगाव। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि